मी सेजल पुरवार या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आता बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। कारण हिंगोलीमधल्या बाळापूर रुग्णालयामध्ये महिला रुग्णांसाठी आता कॉट दाखल झालेले आहेत। हिंगोलीमध्ये रुग्णांची हेळसांड केली जात असल्याची बातमी साम टीव्हीने प्रसारित केली आणि या बातमीची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे। चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी मुख्य आरोग्य सचिवांना दिलेत। रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करायला सुरुवात केलेली आहे। तर याशिवाय हिंगोलीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी तातडीने बाळापूर रुग्णालयामध्ये दाखल होत हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातून 10 अतिरिक्त बेड उपलब्ध करून दिले। तर दोषी डॉक्टर विरोधात कार्यवाही करण्यात आल्याचं तडस यांनी सांगितलंय। मात्र सध्या आपण बघतोय थेट आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर बेड दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीत शस्त्रक्रिया केलेल्या या सर्व महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलेलं होतं। एक दोन नव्हे तर तब्बल 42 महिला या आहेत आणि आता त्यांच्यासाठी बेड दाखल झालेला आहे। महिलांचा वर्गाचा ते ऑपरेशन करण्याचा कल वाढतो डिसेंबर आणि जानेवारीमध्ये। अशा वेळेस आपण लॅप्रोस्कोपिक सर्जन, ॲनास्थेटिस्ट आणि इतर डॉक्टरांची चमू देऊन काल इथे कॅम्प आयोजित करण्यात आलेला होता। 43 पेशंट ॲडमिट केले, त्यांचं योग्य रीतीने ऑपरेशन झालं आणि आज सकाळी त्या सगळ्या पेशंटला इथून डिस्चार्जसुद्धा देण्यात आला। त्यांना आपण या सगळ्या सोयी विनामूल्य देण्यात आल्या। या प्रसंगाबद्दल मी आता आमची वरिष्ठ टीम पाठवून त्याची सखोल चौकशी करणार आहे आणि याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल।